रामवाडी परिसरात जोरदार प्रचार। उद्धव सेनेचे उमेदवार वसंत गीते यांनी सराफ बाजारातील सुवर्णकार बांधवांची सदिच्छा भेट घेतली। सराफ बाजारातील विविध अडचणींची आपल्याला जाणीव असून या समस्यांचा अग्रक्रमाने निपटारा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही गीते यांनी दिली। यावेळी त्यांनी व्यावसायिकांची भेट घेत ड्रग्जमुक्त व भयमुक्त नाशिकसाठी पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। सराफ बाजारात भेडसावणाऱ्या अडचणींचा गेल्या 10 वर्षात निपटारा झालेला नाही। या अडचणी आपल्याला ज्ञात असून निवडणुकीनंतर त्यांची अग्रक्रमाने सोडवणूक केली जाईल। तसेच सराफ बाजाराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत राहू असे अभिवचन गीते यांनी दिले। या प्रसंगी विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, बाळासाहेब कोकणे, बबलू खैरे, श्याम तांबोळी तसेच नाशिक सराफ असोसिएशनचे गिरीश नवसे, राजू कुलथे, राजेंद्र दिंडोरकर, कृष्णा नागरे, कृष्णा खालपकर, राजेश नागरे, राजेंद्र भावसार, प्रशांत गुरव, नितीन नागरे यांच्यासह सराफी व आटणी व्यावसायिक कारागीर उपस्थित होते। दरम्यान गीते यांच्या प्रचारार्थ रामवाडी, हनुमानवाडी, आदर्शनगर, मोरेमळा परिसरातून शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात प्रचार यात्रा काढली। यावेळी उपनेते सुनील बागुल, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामासाहेब राजवाडे, बाळासाहेब पाठक, शंभू बागुल, गुलाब भोये, कैलास हेकरे, मनीषा हेकरे, कीर्ती दरगुडे, बाळासाहेब कोकणे, पप्पू टिळे, दिलीप मोरे, संजय थोरवे, रवी साठे, युवराज पेखडे, छोटू पाटील, युवराज जाधव आदी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।